ओम श्री परमात्मने नमः। जय श्री राम, जय श्री हनुमान, श्रीमान नारायण। आता आपण संक्षिप्त संध्या करूया। सर्वप्रथम आपण धोतर आणि उपवस्त्र धारण केलं असलं पाहिजे आणि आपण स्वतः भरलेलं स्वच्छ पाणी तांब्याच्या कलशामध्ये घ्यावं। त्यानंतर 2 तांबणं, एक छोटं तांबण ते आचमन करण्यासाठी, दुसरं मोठं तांबण ते सूर्याला अर्घ देण्यासाठी, आणि अंबुपात्र आणि पळी, थोडंसं भस्म किंवा गोपीचंदन आणि कुंकू ही संध्याची सामुग्री झाली। आपण सर्वप्रथम आसनावर बसावं। ज्यावेळी आपण बसतो त्यावेळी लोकरीचं आसन असेल तर सर्वोत्तम। त्याच्या दशा ज्या असतील त्या सकाळी जेव्हा आपण प्रातःसंध्या करतो त्यावेळी पूर्वेकडे असाव्यात आणि संध्याकाळी जेव्हा संध्या करतो त्यावेळी त्या दशा उत्तरेकडे असाव्यात असा नियम आहे। आणि आपण जर शेंडी ठेवत असाल तर त्या शेंडीला गाठ मारली असली पाहिजे। आणि श्लोक असा आहे, मुक्त केशश्च नाचामेत देवाद्यर्चांच वर्जयेत, म्हणजे मुक्त केस असता कामा नयेत, तर ते बांधले असले पाहिजेत आणि मंगल कार्याच्या वेळी तर ते बांधले असलेच पाहिजेत असा नियम आहे। त्यामुळं शेंडीला गाठ असणं अत्यंत आवश्यक आहे। आता आपण भस्म विधी करूया। हा संक्षिप्तच असेल। अचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। शरीरशुद्ध्यर्थं जलप्रोक्षणं करिष्ये, शरीरशुद्धिप्रीत्यर्थं भस्मधारणं करिष्ये। आपण जर स्मार्त असाल तर भस्म घ्यावं, वैष्णव असाल तर गोपीचंदन घ्यायला हरकत नाही। थोडंसं पाणी घेऊन त्याच्यावरती गोपीचंदन किंवा भस्म मिक्स करावं आणि विष्णूंची नावं घेऊन ते एक एक आपल्या अंगावर धारण करावं। ओम केशवाय नमः कपाळाला लावावं। ओम नारायणाय नमः नाभीवर लावावं। ओम माधवाय नमः हृदयाला लावावं। ओम गोविंदाय नमः मानेवर लावावं। ओम विष्णवे नमः नाभीच्या उजव्या बाजूला लावावं। ओम त्रिविक्रमाय नमः नाभीच्या डाव्या बाजूला लावावं। ओम मधुसूदनाय नमः उजव्या बाजूला लावावं। ओम वामनाय नमः डाव्या बाजूला लावावं। ओम श्रीधराय नमः उजव्या कानाला लावावं। ओम ऋषिकेशाय नमः डाव्या कानाला लावावं। ओम पद्मनाभाय नमः पाठीच्या मागच्या बाजूला लावावं। ओम दामोदराय नमः डोक्यावर लावावं। अशा प्रकारे आपण भस्म लावत असताना आपण कुठेही नखाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी। जे वैष्णव आहेत त्यांनी ऊर्ध्वपुंड्रम लावावं, म्हणजे उभं गंध लावावं, आणि जे स्मार्त आहेत ते त्रिपुंड्रम म्हणजे 3 लाईन येतील असं लावावं असा नियम आहे।